अंधेरी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असून मतदानाची तारीख जवळ येत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार अशोकभाऊ जाधव यांनी जोरदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. आज जुहू तारा रोड येथे झालेल्या चौक सभेत आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढविला. शिवसेनेच्या उपनेत्या शीतलताई देवरुखकर यांनी या सभेत जोरदार भाषण करत सध्याचे आमदार अमित साटम यांच्यावर कठोर टीका केली. आमदार साटम हे महापुरुषांचा अपमान करणारे आहेत, त्यामुळे यंदा जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने एक नारा दिला आणि तो नारा होता अब की बार 400 पार. आठवतंय ना, अब की बार 400 पार. आणि त्याच लढाईत पुढे येत महाविकास आघाडीने या धर्मांध दडपशाहीने माखलेल्या पुन्हा एकदा या सरकारला चॅलेंज दिलं आणि त्यांनी देखील नारा दिला, आपण देखील नारा दिला की अब की बार भाजप तडीपार, अब की बार भाजप तडीपार. आणि खरंच आपण अतिशय 240 लाख यांचा उधळलेला दडपशाहीने माखलेला रथ रोखला आणि खऱ्या अर्थाने लढाई जिंकलो. परंतु ही आता लढाई अजून संपलेली नाहीये, कारण आपण पूर्णपणे जिंकलेलो नाही. आता वेळ आली ती महाराष्ट्राची, आता वेळ आली ती महाराष्ट्राची. या महाराष्ट्राच्या विधानसभेतून या धर्मांध दडपशाहीला आपल्याला हद्दपार करायचंय. या महाराष्ट्रातून लोकशाही विरोधी जुलमी राजवटीला आपल्याला उलथवून टाकायचंय, कारण गैरवापराने घेतलेली सत्ता जास्त दिवस टिकत नाही, जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे होय होय, आता तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्र हिताचं सरकार येणार म्हणजे येणार, ही काय दगडावरची रे. आज गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण बघतोय प्रगतशील आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राचे ज्या पद्धतीने वाफाडे काढले जात आहेत हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतोय. आणि याची उदाहरणं द्यायची. महिला आघाडीकडे समोर बसलेली आहेत, माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, म्हटलं मला वाटतं त्यांच्यापेक्षा मोठं उदाहरण नसणार. आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या सरकारने जर खऱ्या अर्थाने कोणाचं कंबरड वाकवलं असेल तर आमच्या या माता भगिनींचं. कारण महागाई तेवढी वाढली आहे, महागाई गगनाला भिडली आहे. आज तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, सिलेंडर यांचे भाव गगनाला भिडले. महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा हातामध्ये तुटपुंजा पगार नवऱ्याचा येतो तेव्हा माझी ती माता भगिनी विचार करत असते की पूर्ण महिना कसा काढायचा. आणि हा महिना काढत असतानाच जेव्हा महिन्याचे शेवटचे दिवस येतात तेव्हा तिला काटकसर करण्याशिवाय गत्यंतर नसतं. कष्ट करतात आणि प्रत्येक आई वडीलचा कष्ट करणाऱ्या आई वडिलांचा उद्देश असतो की आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, चांगल्या शाळेत जावं, त्यानंतर महाविद्यालयात जावं, चांगलं शिक्षण घ्यावं आणि स्वतःच्या पायांवर उभं राहावं. आणि म्हातारपणी जेव्हा आमची वेळ येईल त्या मुलांनी आम्हाला सांभाळावं. पण आता काय परिस्थिती आहे, मुलं बिचारी आई वडिलांचे काबाड कष्ट बघतात, अभ्यास देखील चांगला करतात, परंतु होतं काय तर आमच्या मुलांना बी.कॉम, MBA झाल्याच्या नंतर पण नोकऱ्या लागत नाहीत. आज आमची मुलं कुठे आहेत तर घरी बसून आहेत. याचं कारण काय तर हे सरकार काय करतंय तर वेदांत फॉस्कॉन, बल ड्रग पार्क असे जे मोठे उद्योग आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार होते, जे मोठे गुंतवणूक आणणार होते, याच उद्योगधंद्यांना गुजरातला नेण्याचं काम हे सरकार करतंय. म्हणजे आपण आपल्या मुलांना शिकवायचं आणि काय करायचं, साक्षर करायचं, त्याला त्यांच्या पायावर उभं करायचं. आणि जेव्हा आपली मुलं आपल्याला सांभाळण्याचे दिवस येतील, त्यांच्या पायावर उभं राहण्याचे दिवस येतील, तेव्हा हे काय करणार तर आपल्या मुलांचा हातातोंडाशी आलेला घास गुजरातला पळवणार.
खऱ्या अर्थाने या जर विभागामध्ये आपल्याला बदल पाहिजे असेल, खऱ्या अर्थाने या विभागामध्ये आपल्याला परिवर्तन पाहिजे असेल, तर आपल्याला या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्यायची आहे. होय, त्याला त्याची जागा दाखवून द्यायची आहे. आणि आपल्याला माहितीच आहे इथे उभे कोण आहेत, तर आपले महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक भाऊ जाधव. अशोक भाऊ जाधव आपल्यासाठी काही नवीन नाही. एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणजे अशोक भाऊ जाधव. सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण असणारा चेहरा म्हणजे अशोक भाऊ जाधव. तुमच्या आमच्या लोकांसारखं सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अशोक भाऊ जाधव. ही विधानसभा या वेळेला बदल घडवणार आणि सन्माननीय अशोक भाऊ यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करणार. ही हा आश्वासन इकडे देते, हा विश्वास इकडे बाळगते आणि इकडे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभेत अंधेरी विधानसभा घटक संजय मानाजी कदम यांनीही नागरिकांशी संवाद साधत अमित साटम यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यांनी साटम यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या कार्यशैलीबद्दल आक्षेपही घेतला. या चौक सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे सभा प्रचंड गाजली. सर्व मतदार आणि कार्यकर्ते, आपल्याला सर्वांना माहित आहे की 20 तारखेला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये या विधानसभेमधून अशोक भाऊ जाधव आमदार होणार आहेत हे 100% काळ्या दगडावरचे देश आहे. भाऊ आमदार होणारच आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. या महाविकास आघाडीचे 165 आमदार ह्या महाराष्ट्रात निवडून येणार आहे आणि मग सत्ता येणार आहे आणि सत्तेमध्ये आमदार अशोक भाऊ जाधव असल्यानंतर जे 10 वर्षापूर्वी भाऊनी कामं केलेली आहेत ते आजही तशीच्या तशीच आहे. त्याच्यावरती फक्त रंगरंगोटी करण्याचं काम ह्या विद्यमान आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर की नाही? 55 गार्डन कोणासाठी बनवले? तुमच्यासाठी बनवले का? समुद्र सौंदर्यीकरण गेल्या 2.5 वर्षामध्ये 15 करोड आले. तुम्हाला दिसले का? ते 15 करोड वाले कॉन्ट्रॅक्टर जिकडे येतात दारूच्या बाटल्या घेऊन, भावनाताई त्यांना पकडा, त्या ठेकेदाराला पकडा आणि त्याच्या डोक्यातच फोडाची बाटली आणली की. त्याच्यामुळे फक्त फसवेगिरी आहे. केंद्र सरकारकडनं एनओसी घेऊन येतो, तुम्ही मला मतदान करा. बोलला होता की नाही? मी बोलतोय 10 वर्षापूर्वी तो बोलतोय. त्याच्या मागच्या निवडणुकीमध्ये पण तीच रेग ओढली. त्याच्यामध्ये फडणवीस आले होते, हो मी करून देतो बोलले होते ना. झालं का? 10 वर्ष सत्ता कोणाच्या केंद्रामध्ये? बरोबर की नाही? त्यांचाच पंतप्रधान, त्यांचाच संरक्षण मंत्री आणि हाही खातं देखील त्यांच्याकडेच आहे. काय झालं मला सांगा? आपण तिथल्या तिथेच आहोत. मग हा फसवेगिरी आमदार, मतदारांना फसवणारा आमदार आपण 10 वर्ष भोगलेला आहे. भोगलं की नाही? आपल्याला काय मिळालं? खोट्या केसेस. मी तर याला आयुष्यात कधी घाबरलो नाही, घाबरणार पण नाही. त्याच्यामुळे सर्वांना आव्हान करतोय, हा भित्रा आमदार आहे, डरपोक आमदार आहे. हा सत्तेचा याला माज आलेला आहे आणि सत्तेच्या जोरावरती अधिकाऱ्यांना त्रास देऊन आपल्याला नाहक त्रास देण्याचं काम करतो. सत्ता गेल्यानंतर यांनी फिरून दाखवावं. तिकडे जीव गलीत गेला की बोलतो मी चरसचे दुकानं बंद करतो. अरे तूच चर्ची वाटतो, तू काय बंद करणार? 10 वर्ष वाटतो की नाही मला सांगा? वाटतो ना? आम्ही खोटं बोलतोय? अरे याचं आयुष्य गेलं फुटण्यामध्ये. तुम्हाला माहितीये की नाही? लल्लूबाईच्या नाक्यावरती जाऊन विचारा विद्यमान आमदार, अरे इथे जर फुकायचा नाही, रस्त्यावरती धूर काढत बसायचा. तलप आले की यायला बाहेर धूर काढायला. अरे तू चर्चीसारखा वाटतो. तुला 10 वर्षामध्ये ह्या विधानसभेमध्ये
चरसचा विषय घेताना आला. आता आपण कुठेतरी लोकसभेनंतर हारणार आहे, आपलं मताधिक्य कमी होणार आहे, मग कुठेतरी स्टंटबाजी करायची, कुठच्या तरी मुलांना दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अडकवायचं आणि मग सांगणार मी पर्दाफाश करतो. अरे कधी करणार? तुझ्याकडे 20 तारीख आहे शेवटची, 21 तारखेला तर आम्ही तुझा पर्दाफाश करणार आहे, बरोबर की नाही? आणि मग तो जास्त बिथरला, एकदम जास्त नौटंकी करायला लागला, जास्त हालायला लागला. आता काय एक जण मला बोला, अरे तो पायापासून हालतो असा डायरेक्ट, वरून नाही आता खालून हालतो. असू द्या, जास्त त्याच्यावरती आपण चर्चा न करताना आपण ठरवायचं आहे, आपण निर्धार करायचा आहे की येणाऱ्या 20 तारखेला अशोक भाऊ जाधव यांना निवडून द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आहे, त्याला हेच सांगायचं आहे की हा आमदार आपला नाही आहे, हा गरिबांचा आमदार नाहीये. गरिबांचा आमदार जर आपल्याला आपल्याला पाहिजे असेल तर आपला भाऊ, आपला अशोक जाधव यांना 20 तारखेला हाताचा पंजा आणि मशीन मधला 2 नंबर हे दाबून आपल्याला अशोक भाऊ जाधव यांना भारी जास्त मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचं आहे, असं आपण सर्वांनी निर्धार करूया. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, अंधेरी, मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.